नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2, सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2, निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोणते सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1, रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक 9, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनवण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जैतापूर खाडी ही
काजवी या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, देवेंद्र झांझारिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त स्वर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, विशेषण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, क्रियापद असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपिटा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागराचे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे? सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तद्भव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 देशी शब्द ओळखा. देशी खालीलपैकी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 लुगडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? लोणचे शब्द हा कोणत्या भाषेतून आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी देशी शब्द ओळखा. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 झोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तत्सम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 झाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पुरुष करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 तूफ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तूफ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी भाषेतून तूफ हा शब्द मराठीत आलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आशिया कप क्रिकेट स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरू आहेत. आशिया कप क्रिकेट स्पर्धा सध्या कोणत्या देशात सुरू आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वाधिक जिल्हे हे कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत. सर्वाधिक जिल्हे हे कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत. संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित कार्यकाल किती दिवसांचा आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाल किती दिवसांचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 74 दिवसांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मानवामध्ये गुणसूत्रांचे एकूण किती जोड्या असतात. मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात. तर ऑप्शन क्रमांक 4 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात. मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारताने किती सुवर्ण पदक पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 2 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1991 ते 1992 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही. खालीलपैकी कोणता देश G7 या संघटनेचा सदस्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लेखक व त्यांची पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा. लेखक व त्यांची पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द गोल्डन बोट रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक 2 अकबरनामा अबुल फजल. ऑप्शन क्रमांक 3 नाट्यशास्त्र भरत मुनी. आणि ऑप्शन क्रमांक 4 द गार्डनर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन क्रमांक 4 आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22 मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती. मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाले. 29 ऑगस्ट 2022 रोजी घटना मसुदा समितीला किती वर्ष पूर्ण झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 75 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 युनिसेफ इंडियाची युवा ॲम्बॅसिडर कोण आहे. युनिसेफ इंडियाची युवा ॲम्बॅसिडर कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले होते. उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव दिले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले होते. उदगीर येथील 95व्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पानिपतचे पहिले युद्ध 1526. ऑप्शन क्रमांक 2 पानिपतचे दुसरे युद्ध 1566. ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध 1761. ऑप्शन क्रमांक 4 प्लासीची लढाई 1757. तर ऑप्शन क्रमांक 2 पानिपतचे दुसरे युद्ध 1566 ही आपली चुकीची जोडी होईल.
प्रश्न क्रमांक 28 भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे? भारतीय 200 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांची स्तूप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1983 साली लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 30 2022 लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास मिळाला? 2022 लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मिसाईल वुमन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मिसाईल वुमन म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रमुख देश व त्यांची राजधानी यातील चुकीची जोडी ओळखा. प्रमुख देश व त्यांची राजधानी यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स पॅरिस, ऑप्शन क्रमांक 2 रशिया मॉस्को, ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क आणि ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी बर्लिन. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका न्यूयॉर्क ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पाणथळ दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, ऑप्शन क्रमांक 2 16 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन, ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 10 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 10 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 2 अंकी संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 19 वेळा येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर ऑप्शन क्रमांक 1 77 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणास द लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे? खालीलपैकी द लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शशी थरूर यांना लिसन ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 40 स्वदेशी बनावटीची पहिली मेड इन इंडिया विमानवाहू युद्धनौका कोणती? स्वदेशी बनावटीची पहिली मेड इन इंडिया विमानवाहू युद्धनौका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 INS विक्रांत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 INS विक्रांत केव्हापासून भारताच्या नौदलात कार्यान्वित करण्यात आली? INS विक्रांत केव्हापासून भारताच्या नौदलात कार्यान्वित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 2 सप्टेंबर 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 INS विक्रांतची लांबी किती मीटर आहे? INS विक्रांतची लांबी किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 262 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 INS विक्रांतची रुंदी किती मीटर आहे? INS विक्रांतची रुंदी किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 62 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत जगातील हा कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 6वा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणास समर्पित केला आहे? भारतीय नौदलाचा नवा ध्वज कोणास समर्पित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्टेलमेंट
व चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्टेलमेट व चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील खेळाची मैदानी व ठिकाण यातील चुकीची जोडी ओळखा. भारतातील खेळाची मैदानी व ठिकाण यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रीन पार्क जयपूर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 49 गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्ह्यात गडचिरोली हा जिल्हा येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 2 घटना समितीचे उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी. ऑप्शन क्रमांक 3 घटना समितीचे सल्लागार BN राव. आणि ऑप्शन क्रमांक 4 घटना समितीच्या एकूण उपसमित्या 11. तर ऑप्शन क्रमांक 4 घटना समितीच्या एकूण उपसमित्या 11 ही आपली चुकीची जोडी होईल.